नमस्कार. देशदूतच्या विशेष संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा कट्टा विशेष अर्थात याच्यासाठी की आज लोकसभेमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या वर्षासाठीचं बजेट सादर केलेलं आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या डोक्यात खूप साऱ्या अपेक्षा होत्या, खूप साऱ्या विचार होते की नेमका याचा फायदा हा वेगवेगळ्या क्षेत्रांना आणि वैयक्तिकरित्या लोकांना कसा मिळणार आहे. हे बजेट सादर झालंय. देशदूतमध्ये दरवर्षीप्रमाणे आमचा एक पॅनल बसलेला आहे की ज्यांनी आम्ही सगळ्यांनी हे बजेट लाईव्ह बघितलंय आणि त्याच्यानंतर ताबडतोब आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत त्याचं थोडक्यात असलेलं एक प्राथमिक विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. माझ्याबरोबर आहेत प्राध्यापक शिशिर सिंदेकर सर. सर नमस्कार आणि स्वागत आहे. माझ्याबरोबर आहेत भाविक ठक्कर, हे रिअल इस्टेट प्रोफेशनल आहेत. माझ्याबरोबर आहेत मल्हार मुतालिक, उद्योजक आहेत. विश्वजित मोरे कृषी तज्ज्ञ आहेत. शुभम मंत्री CA आहेत. रेवती कुलकर्णी या कर सल्लागार आहे, आर्थिक सल्लागार आहेत. आणि आजच्या या पॅनलमध्ये सहभागी होत आहेत आशिष देशमुख, जे सोलर इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अपेक्षा खूप होत्या, कारण की आता नवीन सरकार आल्यापासूनचं हे पहिलं बजेट होतं. तर काय म्हणाल, बजेटला कसं डिस्क्राईब करणार मल्हार? काय आहे, खुशी आहे, गम आहे, कसं बजेट आहे? नाही, मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. आय एम अ कॅपिटलिस्ट माइंडसेट. मी प्रत्येक गोष्टी चांगल्या दृष्टिकोनातूनच बघतो. आय एम ऑलवेज ऑप्टिमिस्टिक. सो मला यावेळेस कुतूहल असं होतं की आफ्टर अ लॉंग टाइम, आफ्टर 10 years आपल्याकडे मेजॉरिटी गव्हर्नमेंट नव्हतं. सो आय वॉज वरीड की आता सध्याचा जो ट्रेंड होता की पॉप्युलरिस्ट सगळे स्कीम्स वगैरे लावतात, तर मला थोडी ती भीती होती. बट आय डिड नॉट सी एनी मेजर पॉप्युलिस्ट स्कीम्स अपार्ट फ्रॉम बिहार, बट तो एक वेगळा भाग आहे. सो आय एम ओव्हरऑल हॅपी दॅट दिस वॉज अ प्रोग्रेसिव्ह बजेट. अँड सेकंड क्युरिओसिटी आय हॅड वॉज, मला थोडंसं कुतूहल असं होतं की वेदर दिस विल बी अ कन्झम्पशन ड्रिव्हन बजेट और कॅपेक्स ड्रिव्हन बजेट. कारण आत्ता मागचे काही जे बघितले होते बजेट्स, दे वर मोर कॅपेक्स ड्रिव्हन बजेट्स. पण दिस टाइम अराउंड आय सी दॅट द थीम ओव्हरऑल वॉज कन्झम्पशन ड्रिव्हन. टॅक्स आहे खूप मोठा हे कमी केल्यामुळे लोकांच्या हातात पैसा येईल. अँड आय थिंक द गव्हर्नमेंट इज लुकिंग टू अर्न मनी फ्रॉम इनडायरेक्ट टॅक्सेस, तर ते स्पेंड वगैरे करून. सो ओव्हरऑल आय एम हॅपी विथ दिस. अँड लेट्स सी हाऊ ते फिजिकल डेफिसिट कंट्रोल करून इन्फ्लेशन कंट्रोल करणे बिकॉज ऑफ दिस डायरेक्ट टॅक्स रिडक्शन. आय एम होपिंग फॉर दॅट, बट अदरवाइज आय एम हॅपी विथ द प्रोजेक्ट. शुभम, जसं सगळ्यांनाच अपेक्षा होती की काहीतरी आम्हाला टॅक्स बेनिफिट मिळायला पाहिजे आणि हुश्य झालं जरासं की आता तो टॅक्स रिलीफ मिळालाय. काय आहे याच्यात नेमकं, कसं बघावं या टॅक्स रिलीफकडे? नाही, यावेळीच्या बजेटने अपेक्षेपेक्षा जास्तच दिले असं म्हणावं लागेल. जसं त्यांनी फोकस हा मिडल क्लासवर केलेला होता, तर जनरली मिडल क्लासचं उत्पन्न ज्या रेंजमध्ये असतं त्या मिडल क्लासला करमुक्तच जणू काही इन्कम टॅक्स मधून त्यांनी केलेलं आहे. आणि ओल्ड रिजिम, न्यू रिजिम, सोशल सिक्युरिटी या सगळ्यातून बाहेर जाऊन न्यू रिजिमला बढावा देणारा हा बजेट आहे. आणि 12 लाख म्हणजे हे अपेक्षेपेक्षा 1 लाख रुपये प्रति महा उत्पन्न असणाऱ्या प्रत्येकाला याच्यातून करमुक्तता मिळाली आहे. सॅलराईड वर्गासाठी तर अतिशय आनंद असा आहे का 12,75,000 रुपये पर्यंत पगार असणाऱ्याला 1 रुपया देखील आयकर स्वरूपात भरावा लागणार नाही. जो 25,000 रुपयाचा हायएस्ट रिबेट 87A मध्ये मिळत होता, तो आता डायरेक्ट 60,000 रुपयावर केलेला आहे. या बजेटमधून टॅक्स पेयर्सला आणखी एक सरप्राईज येणाऱ्या आठवड्यात मिळू शकतं. जसं एक इन्कम टॅक्सचा नवीन रूल्सचं एक पूर्ण ऍक्टच नव्याने निर्मला सीतारामन प्रेझेंट करणार आहेत. त्याच्यामध्ये आणखी कंप्लायन्स फ्री, लिटिगेशन फ्री आणि इज टू डू बिझनेस अशा कडे कल मला दिसतोय. आणि जसं आता माझ्या कलिगने जसं एक्सप्लेन केलं, त्या मला असं वाटतंय का हे ग्रेट मूव्ह गव्हर्नमेंटने घेतलंय का कन्झम्पशन बेस इकॉनॉमीकडे आपण या बजेटच्या माध्यमातून जाऊ असं मला प्राथमिक तरी वाटतंय. म्हणजे हातात पैसा राहिला लोकांच्या, तर ऑब्व्हियसली खर्च लोक तेवढा
नाही, करणार आपण आहे. बघतच आहोत का जीएसटी मध्ये जे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न सरकारला मिळतंय, सरकार त्याच रेकॉर्ड दर महिन्याला तोडत पुढे विक्रमी उत्पन्न जीएसटीच्या इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून घेत आहे. कुठेतरी मला सरकारची पॉलिसी याच्यातून बदललेली अशी दिसते का प्रत्येक ठिकाणी, जसं टीडीएसच्या आज बघितलं आपण का टीडीएस मध्ये मोठ्या प्रमाणावर चेंजेस केलेले आहे, तर टीडीएस कट करणं हा देखील गव्हर्नमेंटने आता त्याचे सीलिंग थ्रेशोल्ड लिमिट वाढवलेली आहेत, जेणेकरून सरकारला पैसा ब्लॉक नाही पाहिजे आता, आणि सरकारला पैसा हा करदात्यांच्या या सामान्य खेळता जनतेच्या हातात पाहिजे. द्यायचा आहे असं मला याच्यावरून कुठेतरी ते वाटतंय. दिसतंय निश्चितच. येस, विश्वजित, आपण म्हणतो की आपली कृषी प्रधान एकंदरीत वाटचाल आहे आणि मुळातच कृषी प्रधान देश आहे. असं वाटलेलं होतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी खूप सबसिडीज येतील, काही खतांवर सबसिडीज येतील, तसं काही न दिसता खूप स्ट्रॅटेजिकली एकंदरीतच कृषी क्षेत्राकडे बघितलं गेलंय. एक्झॅक्टली मॅम, यावर्षी ऑनरेबल मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी 8वं जे बजेट आपल्या समोर जाहीर केलं, याच्यामध्ये लास्ट टाइमचं जेवढं बजेट आपल्याला जाहीर केलेलं होतं त्यापेक्षा साधारणतः 5.4% जास्त बजेट यावर्षी त्यांनी कृषी क्षेत्राला दिलं. साधारणतः 65,530 कोटी रुपये इतकं बजेट सरकारने जाहीर केलेलं आहे, अलोकेशन केलेलं आहे. त्यामध्ये MSME आणि इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट या 3 सेक्टरला सरकारने बऱ्यापैकी प्रेफरन्स दिलेला दिसतो. त्यापैकी त्यांनी जे 4 इंजिन जे त्यांनी सांगितले तर त्यातलं फर्स्ट इंजिन आहे ॲग्रिकल्चर, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये PM धनधान्य कृषी योजना ही नवीन योजनांनी यावेळेस लॉन्च केलेली. त्याच्यामध्ये 100 डिस्ट्रिक्ट्सला त्याचं बेनिफिट्स ते करणार आहे. आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट म्हणजे उत्पादन तयार झाल्यानंतरची जी काही प्रोसेस असते त्याचं पॅकेजिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल आणि इरिगेशन फॅसिलिटीज असतील, यामध्ये पण बऱ्यापैकी प्रेफरन्स फार्मर्सला दिलेला दिसतो. या बजेटमध्ये जवळजवळ 1.7 करोड फार्मर्सला यामधनं बेनिफिट्स होताना दिसतोय आपल्याला. तो ऍक्च्युअली आता किती होणार ते आपल्याला बघावं लागणार आहे. बरोबर. त्यासोबतच एडिबल ऑइल आणि Exactly. पल्सेस याला बऱ्यापैकी प्राधान्य सरकारने दिलेलं दिसतंय. त्याचं प्रोडक्शन वाढण्यासाठीच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एडिबल ऑइल आणि पल्सेस बाबतीत आपल्याला जे काही इम्पोर्ट करावं लागतं त्यामध्ये इंडियाला सेल्फ सफिशियंट करण्यासाठीच्या योजना आपल्याला यामध्ये दिसत आहेत. त्याच्यामध्ये तूर, उडीद आणि मसूर डाळीसाठी स्पेशल लक्ष केंद्राने सरकारने दिलेलं दिसतंय. आणि याचं प्रोडक्शन पण आपल्याला येत्या काळामध्ये सरकार वाढवण्याच्या विचारात दिसतंय. आणि ज्याचं परचेसिंग पण फार्मरकडनं नाफेड आणि NCC तर्फे याचं परचेस पण होणार आहे. परचेस पण होणार आहे. याच्यात त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टवर पण थोडा भर दिलेला आहे. एक्झॅक्टली. इम्पोर्टसाठी खूप सारे म्हणजे प्रमोशन दिलेलं आहे की तुम्ही इम्पोर्ट करताना ही ड्युटी माफ, ती ड्युटी माफ. आणि एक्सपोर्टसाठी पण त्यांनी काही निकष लावलेले आहेत. तर याच्यात ॲग्रो प्रोडक्ट्सला सुद्धा हा बेनिफिट मिळू शकतोय का? एक्झॅक्टली. आतापर्यंत म्हणजे फ्रेट रेट आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यावरचे टॅक्सेस हे बऱ्यापैकी जास्त होते. मे बी सरकार ते थोडं आता माइल्ड करते, जेणेकरून थोडं एनकरेजमेंट भेटेल एक्सपोर्टर्सला आणि इम्पोर्टर्सला, जेणेकरून जे काही लेनदेन असतं गुड्सचं याच्यामधनं वाढताना आपल्याला येत्या काळामध्ये दिसू शकतं. निश्चितच. भाविक, तुम्ही जेव्हा एक हाऊसिंग सेक्टरला रिप्रेझेंट करताय तर एकंदरीत हाऊसिंग सेक्टरसाठी, रिअल इस्टेटसाठी म्हणून बजेट काय देत आहे? सरप्राइझिंगली रिअल इस्टेट स्पेसिफिकली जर म्हटलं तर एक स्वामी फंड 2.0 याच्या व्यतिरिक्त दुसरं काही स्पेसिफिकली अनाउन्समेंट झालेली नाहीये. स्वामी फंड इज लाईक फॉर ऑल प्रोजेक्ट्स विच आर स्टक, त्यासाठी एक स्पेशल कॅपिटल इन्फ्युजमेंट गव्हर्नमेंट थ्रू SBI करत होतं. लास्ट 5 years they've I think achieved more than 40,000 houses have been handed over successfully through the infusement of that capital in stuck projects. So they have continued that as Swami 2.0 with another commitment of 1 lakh houses, 15,000 houses with a capital infusement in this year. And but in general, if you look at the budget, I think it is, I mean, the government is looking to make India a powerhouse in terms of manufacturing, agriculture and exports, bringing back the center of the world to India. That is how the vision is, and that is ती वाटचाल या बजेट मधनं दिसून येते. बरोबर. Right. So even tourism for that matter. I will come back to tourism.
आशिष मी हे देते तुम्हाला. आशिष, तुम्ही जेव्हा आपण म्हटलं होतं सुरुवातीला की एनर्जीकडे काय फोकस आहे गव्हर्नमेंटचा, आता तो बघूयात. आणि अशी अपेक्षा होती की सोलरला जास्त बढावा मिळेल, पण सोलरच्या ऐवजी त्यांनी न्यूक्लिअर एनर्जीकडे फोकस वळवलेला दिसतोय. एनर्जी सेक्टर बद्दल काय दिसतंय? त्यांनी बेसिकली ईव्हीला बऱ्यापैकी बेनिफिट्स त्यांनी दिलेले आहे आणि मे बी त्यांचं असं रिझन आहे की ॲज ईव्ही विल इन्क्रीज, सोलर इनडायरेक्टली विल इन्क्रीज. सो इलेक्ट्रिक व्हेकल्सचं बऱ्यापैकी आपण इम्पोर्ट करतो सेल्स आणि ते त्याच्यावरती कस्टम ड्युटी जी ती जवळपास त्यांनी पूर्ण झिरो केलेली आहे. हो. तर हा एक मोठा रिलीफ आहे. कोबाल्ट, निकेल आणि लिथियमचे जे पण बॅटरीसाठी जे पण मेन इन्ग्रेडियंट्स लागतात त्याच्यावरती त्यांनी कस्टम ड्युटी काढून टाकून एक प्रकारे मोठा बूस्ट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि न्यूक्लिअर एनर्जीमध्ये त्यांनी जे 2047चं आपलं त्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्याला 100 गिगावॅट न्यूक्लिअर मधनं एनर्जी क्रिएट करायची आहे. आणि त्याआधी आपलं एक गव्हर्नमेंटच 1000 गिगावॅटचं टार्गेट आहे सोलरचं. तर त्यावर जर त्यांनी काही अजून बेनिफिट्स आणि कमेंट केल्या असत्या तर अजूनही एक चांगलं वाटलं असतं. आणि PM सूर्यघर योजनेच्या माध्यमातून जे जवळपास 40% पर्यंत ते जे सपोर्ट देत आहे सोलर इन्क्रीज होण्यासाठी, तसाच सपोर्ट जर त्यांनी मेगावॅट जे सोलर पार्क उभे राहणार आहे आता त्याच्यामध्ये जर त्यांनी त्या प्रमाणात काही जर घोषणा केल्या असत्या तर जे आपलं 2030चं टार्गेट आहे ते मे बी 2027-28 पर्यंतच अचीव होण्याला मदत झाली असते. निश्चितच. रेवती, असं काल वाटत होतं की पंतप्रधानांच्या स्टेटमेंटवरनं की महिलांसाठी म्हणून एक काहीतरी छानशी खुशखबर इथे मिळणार आहे. तर काय दिसतंय महिलांसाठी आणि एकंदरीतच इन्व्हेस्टमेंट्सकडे किंवा इन्शुरन्स सेक्टरकडे बघताना हे बजेट काय दाखवतंय? सुरुवातीला जेव्हा बजेटची सुरुवात झाली तेव्हा 10 ब्रॉड थीम्स मांडल्या गेल्या. त्याच्यात नारी ही एक थीम होती. सो त्या थीम अंतर्गत 2 मुद्दे आहेत जे आपण लक्षात घेऊ शकतो जे महिलांसाठी आहेत. सो त्यात एक पहिली गोष्ट अशी आहे की 2 कोटींपर्यंतचे जे लोन आहेत ते महिलांना टर्म लोन मिळणार आहेत. आणि या महिला ज्या फर्स्ट टाइम एंटरप्रेनर्स आहेत, पहिल्यांदा बिझनेस सुरू करतायत, त्यांना याचा फायदा मिळणार आहे. सो अशी अपेक्षा आहे की 5 लाख महिलांना ह्याच्या थ्रू फायदा होईल. आणि दुसरा जो मुद्दा आहे हा पोषण किंवा न्यूट्रिशन सपोर्ट बद्दल बोललं गेलंय. सो अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्या मार्फत हा प्रोग्राम रन होईल आणि याच्यात गरोदर महिला, लहान मुलं, तरुणी मुलींसाठी पण ह्या सगळ्यांना या न्यूट्रिशन सपोर्टचा नक्कीच फायदा होईल. आणि आपण जर इन्व्हेस्टमेंट्स किंवा इन्शुरन्स सेक्टरचं जर बघितलं तर इन्शुरन्स सेक्टर्समध्ये पूर्वी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स FDI आपण म्हणतो हे 75% होतं. सो ते आता 75%चं लिमिट 100% वरती केलेलं आहे. सो हे बऱ्यापैकी हे अपेक्षित होतंच. आणि दुसरी एक गोष्ट डिस्कस झाली ती म्हणजे KYC, नो युअर कस्टमर. ती जी प्रोसेस आहे ती काही प्रमाणात वेळ घेणारी आहे. त्याच्यामुळे पुढचे ट्रान्झॅक्शन्स अडतायत गुंतवणूकदारांचे. तर हे कसं सोपं करता येईल, कसं सुलभ करता येईल याकडे त्यांचा कल आहे. आणि जर हे झालं तर खूप चांगलं होईल. KYCची प्रोसेस जर सोपी झाली तर हे नक्कीच गुंतवणूकदारांसाठी फायद्याचं ठरेल. निश्चितच. सर, बजेटला एका शब्दात सांगायचं तर काय म्हणाल? सोशलिस्ट आहे, पॉप्युलिस्ट आहे, कन्झम्पशन ओरिएंटेड आहे, नॅशनलिस्ट आहे? कसं डिस्क्राईब कराल बजेटला? एका शब्दात म्हणण्यापेक्षा एका वाक्यात करतो की आपल्या अपेक्षा ट्रम्प आल्यानंतर खूप बदललेल्या होत्या. पण त्या अपेक्षांसाठी जे बजेट यायला पाहिजे होतं ते याच्यामध्ये आलं नाही. त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये थोडीफार सुधारणा केली आणि ती पुढच्या आठवड्यात अजून मोठ्या प्रमाणावर येईल. तोपर्यंत वाट बघू. पण आता एवढंच म्हणू की ट्रम्पच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे अपेक्षाभंग करणारं बजेट आहे. बरोबर. पण याच्यामध्ये जसं सगळे म्हणतायत की थोडा कन्झम्पशन ओरिएंटेड कल दिसतोय की लोकांनी खर्च करावा आणि त्याच्यासाठी म्हणून काय वातावरण तयार करायचं. आता परत त्याच मुद्द्याकडे परत येतो की ट्रम्प आल्यानंतर 2 पॉसिबिलिटीज आपल्याकडे अवेलेबल होत्या. एक म्हणजे चायना जे काही प्रोडक्शन करत होतं त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टॅक्स बसणारे सगळ्यांना मान्य झालेलं आहे. मग आता अमेरिकेच्या पद्धतीने आपण जर उत्पादन केलं तर चीनची जागा आपण घेऊ शकतो. म्हणजे चीनला आपण सक्षम पर्याय देऊ शकतो. हा एक पर्याय म्हणजे एक्सपोर्ट ओरिएंटेड बजेट जे इंडस्ट्रीसाठी, म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की सप्लाय साईडनी जे क्रिएट झालं असतं मॅन्युफॅक्चरर्सच्या दृष्टीने, तो एक वेगळा अप्रोच होता की ज्याच्यामध्ये
उद्योजकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर सवलती देणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये आपले सगळे कायदे बदलणं आवश्यक होतं. त्याच्यामध्ये उत्पादन कर असेल, कस्टम ड्युटी असतील, कामगार कायदे असतील, जमिनी संदर्भातले कायदे असतील, ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट सगळ्यांना एकत्र बसून ते कायदे बदलावे लागले असतील. म्हणजे आपलं एक्सपोर्ट वाढून मग आपण चायनाच्या तुलनेमध्ये कुठेतरी वर येऊ शकलो असतो. जेव्हा आपण हे करत नाही तेव्हा दुसरा पर्याय आत्मनिर्भर भारत, जे आपण पहिल्यापासून म्हणतोय. तर त्यासाठी मग काय करता येईल, तर मग देशांतर्गत मागणी वाढली पाहिजे. सुदैवाने आपलं पॉप्युलेशन खूप दणदणीत आहे, संख्या मोठी आहे. मग हे पॉप्युलेशन केव्हा मागणी निर्माण करेल, जेव्हा त्यांच्या हातात पैसे येतील. आणि मग ही मागणी वाढवण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यातला एक उपाय इन्कम टॅक्सचे रेट कमी करणं, म्हणजे लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील आणि ते पैसे राहिल्यावर मग मागणी वाढेल. अर्थात त्याच्यासाठी पुन्हा उद्योजकांना सवलती देणं आलं, शेतीसाठी सवलती देणं आलं, म्हणजे जेणेकरून तिथे रोजगार निर्माण होईल. आणि रोजगार निर्माण झाला तर लोकांना काम मिळेल, काम मिळाल्यावर मागणी म्हणजे पैसे मिळतील आणि मग मागणी वाढू शकेल. असे दोन अप्रोच होते. यामध्ये आता तरी आपण एवढंच म्हणू शकतो की त्यांनी इन्कम टॅक्सचे रेट कमी करून थोडीफार चालना देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. अगदी निश्चित. जसं आता सर म्हणतायत की एकंदरीतच वातावरण निर्मिती ही मॅन्युफॅक्चरिंगकडे व्हायला हवी होती. मॅन्युफॅक्चरिंग बद्दल खूप बोलले, पण मला असं काय वाटतंय की MSMEचा त्यांनी उल्लेख केला की त्याला थोडंफार प्रमोशन आहे, पण अजून इंडस्ट्रीला काय अपेक्षा होत्या आणि नेमकं तुम्हाला काय मिळालंय असं दिसतंय? नाही, आतापर्यंत ट्रेंड असा होता गेले 10-12 वर्ष की कन्सिस्टंटली MSME कडे फोकस आहे. आणि बऱ्याच वेळेला PLI स्कीम्स जेव्हा वगैरे लॉन्च झाल्या होत्या किंवा EMS मध्ये बरंच सारं इलेक्ट्रॉनिक गुड्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बराच फोकस दिला गेला होता. तोही यावेळेस काही स्कीम्स टच केलेल्या आहेत. काही बेसिक त्यांनी इंट्रोडक्शन्स पण केले, जसे क्रेडिट गॅरंटी कव्हर इन्क्रीज केली, टर्म लोन 10 लाख करोडचे 20 लाख करोडचं बजेट तसं वाढवलं. एक इनोव्हेशन आयडिया जी मला अशी वाटली की क्रेडिट कार्ड्स ते द्यायला लागणार आहे मायक्रो इंडस्ट्रीसाठी. सो दॅट विल बी अ बिग बूस्ट फॉर व्हेरी स्मॉल स्केल एंटरप्राइजेस ज्यांना कॅश फ्लोजचा प्रॉब्लेम किंवा लिक्विडिटीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो दॅट विल बी अ बिग बूस्ट. अँड अपार्ट फ्रॉम दॅट एक्सपोर्टचा फोकस जो म्हणाला आपण, दॅट ऑल्सो टच अपॉन खूप पॉलिसीज केल्या गेलेल्या आहेत. स्पेसिफिक्स मे बी ॲज युजल आत्तापर्यंत जसं आहे की वी गेट टू नो द स्पेसिफिक्स नंतर अनेक्शर्समध्ये करतात किंवा आणखीन काही स्कीम्स राबवल्या जातात. सो फोकस दिला गेलेला आहे. अँड वी आर अगेन ॲज आय सेड की ऑप्टिमिस्टिक आहे. कन्सिस्टंट एफर्ट्स टू ईज द बिझनेस फॉर MSME हा आत्तापर्यंत होत गेला आहे, बट नथिंग सिग्निफिकंट वॉज अनाउन्स्ड दिस टाइम असं मला वाटतं. वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट फ्रॉम अ सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू इज त्यांनी गिग वर्कर्सकडे यावेळेस फोकस दिला, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन माय केस, बिकॉज मला असं वाटतं की त्यांच्याकडे थोडं दुर्लक्षित घेतलं जातं. ॲटलिस्ट त्यांना आता एक आयडेंटिफिकेशन कार्ड दिलं गेलेलं आहे आणि फ्रॉम द बेस स्टॅक आपला जो आधारचा बेस आहे त्याच्या बेसिसवरती दे विल बी गिविंग हेल्थ अँड इन्शुरन्सेस गॅरंटीज टू देम. सो तो जस्ट एक हायलाईट करणं, त्यांच्यापर्यंत पोचणं was very important. And another just last point which I wanted to add, this also is related to agriculture. Agriculture sector मध्ये today we are highly dependent on urea via import. So as a fertilizer, last 5-6 years मध्ये गव्हर्नमेंटनी युरिया प्रोडक्शन सेल्फ रिलायन्स मध्ये काम चालू केलंय and they successfully commissioned 3 plants. I was very happy to see that they have introduced the 4th plant and that too in Assam. जो अगेन त्याच्यानी लोकल इकॉनॉमी पण फ्लो होणार, ओव्हरऑल फार्मिंगला पण बूस्ट मिळणार, बिकॉज युरिया बिईंग अ की प्रोडक्ट फॉर ॲज अ फर्टिलायझर. अँड ऑफकोर्स ते प्लांट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी बऱ्याचशा लोकल MSMEsला पण हेल्प होते. सो दॅट वॉज वन हायलाइट विच आय थिंक वॉज डेफिनेटली. भाविक, नाव वी कम टू टुरिझम, की असं म्हटलंय की वन ऑफ द मोस्ट बुमिंग इंडस्ट्रीज इन इंडिया इज टुरिझम. आणि त्या हिशोबाने त्यांनी टुरिझमसाठी बऱ्याच काही सुविधा आता द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी ते कॅटेगराईज पण केलंय की एकतर स्पिरिच्युअल टुरिझम, मेडिकल टुरिझम आणि पिलग्रिम टुरिझम. आणि दुसरा एक फोकस आपल्याला दिसतोय हा टुरिझमचा की जो नॉर्थ ईस्टकडे पण त्यांनी वळवलेला आहे. तर या सगळ्या टुरिझम सेक्टरबद्दल काय सांगतं हे बजेट? So जसं तुम्ही म्हटले, in tourism they have firstly announced that they are going to identify 50 tourist spots and they are going to
put in develop infrastructure in those spots. Plus, for health tourism, they are going to ease the visa norms, and in some cases also not charge the visa fees. बरोबर. For and religious tourism, though we are seeing a boom in the last year 2024. Uttar Pradesh itself saw 45 crore tourists after the inauguration of the Ram Mandir, and now the Mahakumbh also. So tourist, and with this ease of income tax and more money in the hands of the people, I think consumption in travel is going to increase a lot, Increase. and that is going to support the local economy across the country. आणि त्यांनी उडान स्कीमची Yes, सुद्धा right. So Udan again, I think Nashik is a example of Udan 1.0, and now increasing एअरपोर्ट the airports by 120 and new connections by 619 destinations. I think it's going to be a game changer with a target of 4 crore new passengers in the next 5 years. निश्चितच त्याच्याने टुरिझमला हा खूप बूस्ट मिळणार आहे. शुभम, त्यांचा एक फोकस आहे हा IITs कडे पण आहे की IITs आहेत त्याच्यापेक्षा कपॅसिटी वाढवणार आहेत, जास्तीत जास्त मुलांना स्कॉलरशिप्स देणार आहेत आणि त्याच्याने एकंदरीत स्किलिंगवर हा भर दिसतो. तर एज्युकेशन मधनं आपण बजेटकडे कसं बघावं? एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आपण जर बजेटकडे बघितलं तर प्रत्येक बजेटमध्ये मेडिकल आणि IIMs अँड IIT या दोन गोष्टींवर कंटिन्युअसली गव्हर्नमेंटचा फोकस असतो. एक तर त्याची संख्या वाढवणं किंवा त्याच्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं. यावेळी पण बजेटमध्ये त्याच अनुषंगाने त्यांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर त्यांनी सक्षमीकरण केले. परंतु विद्यार्थ्यांना IIT कॉलेजेस सोबत त्यांच्या राहण्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था आणि त्यांना अजून स्कॉलरशिप्स देण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. पण हे करत असतानाच त्यांनी फॉरेन एज्युकेशन्स करणाऱ्या स्टुडंट्सला पण TCS मधून राहत दिलेली आहे आणि एज्युकेशन लोन मध्ये पण सबसिडाइज केलेलं आहे. तर गव्हर्नमेंटचं आपलं जे एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप या दोन सोडून तिसरं त्यांनी एक नवीन आता केलेलं आहे का AI चा जो वाढता वापर आहे त्याच्यासाठी स्किल सेंटर्स तयार करणे आणि त्याचं एक एज्युकेशन करिक्युलम तयार करून त्याच्यामध्ये आपण आपल्या नवीन उद्योजकांना किंवा ITचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्यात ट्रेनिंग देण्यासाठी पण एज्युकेशन मध्ये मला कल गव्हर्नमेंटचा दिसून येतो या बजेटमधून. निश्चितच. विश्वजित, जसं आता शुभम म्हणाले की AI चा वापर वाढणार आहे, एकंदरीत शेतीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. आपण ऑलरेडी आता बघतोय की शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी येते, तर याचा पुढे काही जास्त फायदा आपल्याला होऊ शकेल का? ऍक्च्युली टेक्नॉलॉजीचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा आपण ऑलरेडी शेतीमध्ये घेतोय, ज्याच्यावरती आता मॉइश्चर सेन्सर, वेदर बेस्ड सेन्सर्स असे सेन्सर आता IoT सेन्सर्स ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहेत फार्म्सवरती. त्याचा आपण ऑलरेडी वापर करतोय. तर त्यामुळं इन फ्युचर सुद्धा जसे जसे टेक्नॉलॉजी डेव्हलप होतील, अपडेट होतील, तसं तसं आपल्याला त्याचा जास्त फायदा घेता येऊ शकतो फ्युचरमध्ये. बरोबर. रेवती, ओव्हरऑल बजेटकडे बघताना जर का आपण असं म्हटलं तर मुलांच्या हेल्थवर जसं न्यूट्रिशनवर भर दिलाय, मुलींच्या हेल्थवर न्यूट्रिशनमधनं भर दिलाय, एकंदरीतच तरुणाईसाठी म्हणजे आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे, तर या तरुण मुलांसाठी मग ते टेक्नॉलॉजीमध्ये असो, AI मध्ये असो किंवा स्किलिंगमध्ये असो, तर तरुणांनी या बजेटकडे कसं बघावं? तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केला गेला आहे. 25 नॅशनल सेंटर्स नवीन उघडण्यात येणार आहेत. त्याचा नक्कीच फायदा एज्युकेशन घेणारी मुलं किंवा ज्यांना स्किल डेव्हलप करायचे आहेत या तरुणाईला नक्कीच याचा फायदा होईल. आणि जसं आता डिस्कस झालं तसं AI इन एज्युकेशन, सो एज्युकेशनमध्ये पण AIचा वापर करणार आहेत, तर हे झालं तर त्याचा पण नक्कीच फायदा तरुण मुलांना होईल. आणि नवीन एम्प्लॉयमेंटच्या संधी सुद्धा तयार करणार असं बजेटमध्ये म्हटलं. म्हणजे एकीकडे अशी भीती वाटत होती की AIचा वापर जास्त वाढला तर कदाचित एम्प्लॉयमेंट कमी होईल का, पण कुठेतरी त्यांनी तेही मेन्शन केलेलं आहे की रोजगार निर्मिती, आत्मनिर्भर भारतच्या अंडर रोजगार निर्मितीकडे पण हा फोकस येईल आणि तरुणांना मला वाटतं तिथे निश्चितच फायदा होऊ शकेल. त्यांनी मेक इन इंडिया आणि मेक फॉर इंडिया असे दोन फ्रेजेस वापरले आणि ह्याच्यातून आत्ताच्या पिढीला ट्रेन करणार आणि हे दोन्ही गोष्टी याच्यातनं साध्य होतील असं त्यांचं लक्ष आहे, दिसतंय. बरोबर. आशिष, एकंदरीतच
बजेटकडे बघताना आपण मॉडर्न इंडियाकडे जेव्हा वाटचाल करतोय, एक सक्षम भारताकडे वाटचाल करतोय, तर त्याच्यात ही वाटचाल कशी दिसते? ऍक्च्युली त्यांचा फोकस क्लिअर आहे. मखाना बोर्डचा एक त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. मखानाला खूप डिमांड आहे US मध्ये, युरोपमध्ये आणि इंडियामध्ये पण मखाना खूप वाढतोय. तर याच्यामध्ये काय होणार की मखाना जर एक्सपोर्ट झाला बिहारमधनं तर डायरेक्टली डॉलरमध्ये बिहारमध्ये पैसा येईल आणि बिहार आणि नॉर्थ ईस्टवर त्यांचा फोकस आहे. दिसतोय जसं सरांनी सांगितलं की युरियाचं जे प्लांट, तो 4th प्लांट टाकताय, तोही त्यांचा आसाममध्ये ते टाकताय. तर त्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल. आणि उडान 2 योजनेच्या मार्फत ज्या 120 ठिकाणांवरनं त्यांचा जो फोकस आहे की ते एअर टुरिझम वाढावं, त्याच्यानी पण यंग इंडियाला फायदाच होईल. आणि जे 12 लाख रुपये त्यांनी जो डिसिजन, हा बोल्ड डिसिजन घेतलेला आहे की 12 लाखापर्यंत टॅक्स नाही, तर याचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसेल की लोकांची जी मानसिकता होती की खर्च कमी करण्याचा, ती आता लोक खर्च करतील. आणि लोक खर्च करतील तर त्यामार्फत इनडायरेक्टली GSTच्या फॉर्ममध्ये गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू त्याचा मिळेल आणि इकॉनॉमी एक चांगल्या पद्धतीने रन होईल. आणि एक तुम्ही जसं बोलल्या की यंग इंडिया आहे, म्हणजे आपले जे पॉप्युलेशन आहे ते यंग ग्रुपमध्ये खूप जास्त आहे. तर आपले IIT मध्ये बरेच लोक आहे, म्हणजे 1 लाख रुपीज पर मंथचा जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यावरती त्यांचा क्लिअर फोकस आहे की त्यांनी खर्च करावा आणि इकॉनॉमी एक चांगल्या प्रकारे रन व्हावी. सर, टू सम अप दिस डिस्कशन नाव, की 2 गोष्टी प्रकर्षाने बजेटच्या फोकसमध्ये दिसतात. एक तर बिहार, ऑब्व्हियसली बिहारमध्ये येणारे इलेक्शन्स, आणि दुसरं म्हणजे नॉर्थ ईस्ट, कारण की त्यांच्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये नॉर्थ ईस्टचा उल्लेख आला. कुठेतरी नॉर्थ ईस्टला धरून खूप ओरड आहे, नॉर्थ ईस्टला धरून कुठेतरी गव्हर्नमेंटवर क्रिटिसिझम आलेलं आहे. तर हे सगळं लक्षात घेता हे 2 जर का पॉलिटिकल फोकसेस सोडले तर हे कसं आपण अनालाइज करणार आहेत आणि बजेट आपण समअप कसं करणार आहोत? आता देश कुठलाही असला, अमेरिका असो, भारत असो, त्यांचे जे उद्देश असतात ते सेम असतात. ते पहिलं असतं की उत्पादन वाढलं पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, दारिद्र्य कमी झालं पाहिजे. आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे इनइक्वॅलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आणि वेल्थ, म्हणजे बिहार कमी आहे, ओडिशामध्ये दारिद्र्य जास्त आहे, तिथे काय करता येईल, म्हणजे ही इनइक्वॅलिटी कमी झाली पाहिजे. अर्थात ही इनइक्वॅलिटी एक कॅपिटलिझम किंवा भांडवलशाहीचं एक त्याच्यातूनच निर्माण झालेला हा कायमस्वरूपी रोग आहे. त्याला आपण काही वेगळ्या पद्धतीने त्याला काहीतरी उत्तर देणं आवश्यक असतं. आता हे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणजे नेमकं काय असतं, तर 2-3 प्रकारांनी ते मोजलं जातं. एक तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, म्हणजे देशांतर्गत किती उत्पादन होतं, किंवा ग्रॉस नॅशनल इन्कम, याच्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट पण ठरले जातात, त्यात किती वाढ होतीये का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ते मगाशी कोणतरी बोललं कॉर्नवरच्या संदर्भामध्ये, तर मूल्यवृद्धी होते का. म्हणजे एखाद्या वस्तू जी शेतकऱ्यांनी बनवलेली आहे ती कस्टमरच्या किंवा शेवटच्या माणसाच्या हातात जाईपर्यंत त्याच्यामध्ये नेमके काय बदल होतात आणि त्याच्यात मूल्यवृद्धी होते का. तर या 3 पद्धतीने ते मोजलं जातं. आता याच्यामध्ये खूप तांत्रिक बाबत न जाता मी एवढंच सांगेल की मागच्या वर्षी आपला जो GDPचा अंदाज होता बजेटमध्येच दिलेला, मागच्या वर्षीच आपण इथे डिस्कस करत होतो त्यावेळेला तो दाखवलेला होता 326 लाख कोटी 36,912 कोटी रुपयाचा अंदाज दाखवलेला होता. 326 लाख कोटी हे मागच्या वर्षीचं GDPचं उत्पन्न दाखवलं होतं. तर हे काय म्हणू आपण त्याला की हे एस्टिमेट होतं. याच्यानंतर आजच्या बजेटमध्ये जे एस्टिमेट परत रिवाइज्ड एस्टिमेट मांडलं गेलं मागच्याच वर्षीसाठी, ते एकदम 2 लाखांनी कमी करून टाकलं होतं, 324 लाख कोटीपर्यंत आणलं. आणि या पुढच्या वर्षासाठी म्हणजे 25-26 या बजेटसाठी मात्र आपण 356 लाख कोटी 97,923 कोटी रुपयाचं एकूण GDP म्हणजे ग्रॉस देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न किती येईल, तर 356 लाख कोटी रुपये असावं अशी कल्पना आहे. आता हे 356 लाख कोटी रुपये येणार कुठून, ते सरकार तर काही देत नाही. म्हणजे ते शेतीतून येणार किंवा उद्योगातून येणार किंवा तिसरा भाग सेवा क्षेत्रातून येणार. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर शेतीचा विकास व्हायला पाहिजे, उद्योगांचा विकास व्हायला पाहिजे आणि सेवा क्षेत्र. आता इथे पुन्हा चॉईस प्रायोरिटीचा येतो की मी कशाला महत्त्व दिलं पाहिजे. तर शेतीचा विकास आपण आता कालच आर्थिक सर्वे, इकॉनॉमिक सर्वे पब्लिश झाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने हेच सांगितलं की शेतीचा विकास त्या अपेक्षेने होत नाही, तो 3.6% तो झालेला आहे. मात्र
सगळ्यात आपल्याला जी अपेक्षा आहे ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ग्रोथ व्हावी. नुसता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर नाही, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे. आजकाल आपण बघतो की म्हणजे उद्योजक तर वाढतायत, उद्योग वाढतायत, त्याच्याबरोबरीने बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामं खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. वॉटर आहे, इलेक्ट्रिसिटी, या सगळ्यांचा जो ग्रोथ रेट आहे तो वाढणं आवश्यक होतो. तो मागच्या या कालच्या सर्वेमध्ये 6.5% एवढाच दाखवला गेला. याच्या व्यतिरिक्त मग ट्रेड आहे जो या सगळ्या गोष्टींवर आधारित आहे. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे फायनान्शियल सेक्टर आहे. फायनान्शियल सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर, हे मी तर म्हणेन ही मांडगुळ आहे की ही जर मूळ उद्योग वाढला, शेती वाढली तर हे वाढायला पाहिजे. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने 7.3% एवढा त्याच्यामध्ये ग्रोथ रेट आपल्याला दिसतोय. त्याच्यामधून नक्कीच रोजगार निर्माण होतोय बांधकाम क्षेत्रातनं. आता पुन्हा सरकारला हे ठरवावं लागतंय की आपल्याला नेमकं कशाकडे लक्ष द्यायचंय. हे सगळं लक्ष देताना त्यांच्या हातात किती रुपयाचं बजेट आहे, तर बजेटचा जे आकारमान आहे ते साधारणतः या म्हणजे 25-26 मध्ये 50,65,345 कोटी रुपयाचं, म्हणजे 356 लाख कोटी रुपयांना हा मोठा जगन्नाथाचा रथ आहे, पण तो रथ चालवणारा जो लगाम आहे तो फक्त 50 लाख कोटी रुपयाचा आहे. आता हे 50 लाख कोटी रुपये येणार कुठून? मग ते दोन भाग आहेत, टॅक्समधनं येणार किंवा कर्जातून येणार. म्हणजे भांडवली महसूल हा एक आपल्याकडे येतो आणि चालू किंवा रेव्हेन्यूतनं येणारे पैसे कॅपिटल अकाउंटमधनं येणार. आता रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात, म्हणजे चालू जी प्राप्ती आहे ती किती आहे, तर रेव्हेन्यू रिसिप्ट साधारणतः 34,20,000 कोटी रुपयाच्या हे रेव्हेन्यू रिसिप्ट आहेत. आणि याच्यात सगळे पैसे काहीच केंद्र सरकारला मिळत नाही, तर करातला काही हिस्साच सरकारपर्यंत येतो. तो साधारणतः 28,37,000 कोटी आहे. तो मागच्या वर्षी आपला अपेक्षित म्हणजे मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये 25 लाख कोटी होता. म्हणजे त्याच्यामध्ये 25 लाख कोटी रुपयावरून 28 लाख कोटी, 3 लाख कोटी रुपयाचं आपल्याला करातून मिळणारं उत्पन्न वाढलं. मागच्या वर्षीपासून एक गंमत सुरू झाली, ती म्हणजे RBI कडून खूप मोठ्या प्रमाणावर आपण डिव्हिडंड घ्यायला सुरुवात केली, जी इतके वर्ष काही कॉमन प्रॅक्टिस नव्हती. आणि याच्यामुळे नॉन टॅक्स रेव्हेन्यू किंवा करेतर जे उत्पन्न आहे ते पण आपलं खूप वाढायला लागलं. आणि ते जवळपास म्हणजे 3 लाख कोटी, 2 लाख कोटी या पद्धतीने आपण RBI कडनंच पैसे उचलायला लागल्यामुळे आपोआप ही नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये पण आपली भरपूर वाढ झाली. तर ती साधारणतः मागच्या वर्षी 5,45,000 कोटी रुपये होती, ती पण आपल्याला यावर्षी त्याच्यामधूनही भरपूर पैसे मिळणार आहेत. या व्यतिरिक्त सगळ्यात त्रासदायक जी गोष्ट असते ती म्हणजे असं की आमचा खर्च, आम्ही मगाशी सांगितलं की 50,65,000 कोटी रुपये आणि आम्ही मिळवतोय तर दाखवलं तर टॅक्स रेव्हेन्यूतनं 28 लाख कोटी रुपये. मग उरलेले पैसे येणार कुठून? एक तर करेतर उत्पन्न आहे आणि दुसरं जे आहे ते कर्ज आहे. मग या कर्जातून आपण काही, बरं ही कर्ज काढणं चांगलं का वाईट? कर्ज काढणं केव्हाही चांगलं जर ती रक्कम उत्पादक कामासाठी वापरली जात असेल तर. मग ही जी कर्ज आहे ती नेमकी किती वाढली ती बघू आपण. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे ऑन कॅपिटल अकाउंट लोन्स जे दाखवले आहेत ते ग्रँट्स इन कॅपिटल अकाउंट बॉरोइंग्स म्हणून एक येतं त्याच्यात. हा, बॉरोइंग्स 15,68,000 कोटी रुपये आपल्याला कर्जातून मिळणार आहेत. म्हणजे मागच्या वर्षी ती रक्कम 16,13,000 कोटी दाखवली होती, म्हणजे 1 लाख कोटी रुपयांनी आपली कर्ज कमी झाली. ही गोष्ट निश्चितच चांगली. जेवढी कर्ज कमी होतील तेवढं व्याज देणं कमी होईल. आणि हे व्याज आपण तर देतोय पण आपल्या पुढच्या पिढ्या देणार आहेत, त्याचं जे बर्डन आहे ते पुढच्या पिढ्यांवर येणार आहे. तर ती कर्ज कमी झाली की आपण निश्चितच एक पॉझिटिव्हली चांगली गोष्ट म्हणू. तर हे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असताना मग आर्थिक विकासाचा जो दर मला राखायचा असेल तो मात्र आपल्याला हळूहळू कमी कमी होत जाताना दिसतोय. मग तो आर्थिक विकासाचा वेग कमी होणार हे मान्य मला, पण मी असं म्हणेन की या वेळेला थोडे खर्च वाढले, भांडवली खर्च वाढले. आता परत खर्च कोणते किंवा उत्पन्न कोणती त्या विषयावर 1-2 मिनिटात येतो, पण मी एवढंच म्हणेल की याच्यामधून आपण वित्तीय शिस्त पाळणारा अर्थसंकल्प असं एक चांगली गोष्ट याच्यातून आपल्याला दिसते. आता जे मला ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू मगाशी करेतर उत्पन्न जे म्हटलं ते पण नेमकं कशात वाढतंय, तर सर मगाशी म्हणाले की उत्पन्न कर असेल किंवा कॉर्पोरेशन टॅक्स, कंपन्यांना जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर जो त्यांना इन्कम टॅक्स द्यावा लागतो त्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स किंवा निगम कर म्हणतो. तर पर्सनल इन्कम टॅक्स किंवा टॅक्सेस ऑन इन्कम हे साधारणतः 14,38,000 कोटी रुपये यावेळेला दाखवलेले आहेत आणि कॉर्पोरेशन टॅक्स 10,82,000 कोटी रुपये एवढा दाखवला आहे. आणि टोटल
ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू आहे 42,70,000 कोटी रुपये. याच्यापैकी जीएसटीचं उत्पन्न हे 10 लाख कोटी रुपयावरून 11,78,000 कोटी रुपये म्हणजे 1 लाख कोटी रुपयाचं आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न वाढलंय. याच्यामुळे आपोआपच केंद्र सरकारला मिळणारे पैसे हे 28,37,000 कोटी रुपये साधारणतः केंद्र सरकारला मिळणार आहे. आणि मग अशी म्हटलं तसं नॉन टॅक्स रेव्हेन्यू मधनं RBIच्या डिव्हिडंड धरून 5,83,000 कोटी आपल्याला मिळतील. याच्यामध्ये स्पेसिफिकली हे डिव्हिडंड आणि प्रॉफिट याच्यामधून आपल्याला 3,25,000 कोटी मिळणार आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्या या इन्कम साईडच्या झाल्या. आता कदाचित हे सगळे अंदाज आहेत, जेव्हा हे इन्कम टॅक्सचे नवीन रेट येतील किंवा पुढच्या आठवड्यात अजून काय त्याच्यामध्ये चेंजेस होतील, हे चेंजेस आल्यानंतर ते एस्टिमेट आहेत. प्रत्यक्षात काय घडेल ते आज आपल्याला नक्की सांगता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त याला ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण उत्पन्न बघतच नाही, आधी आपण खर्च काय ते बघतो. म्हणजे आपल्यामध्ये घराघरामध्ये असं म्हणतो की काय अंथरूण पाहून काय पाय पसर, पण इथे उलट आहे, आधी तुम्ही खर्च शोधा आणि खर्च किती आहेत त्यानुसार तुमचं उत्पन्न तुम्ही मॅनेज करा. मग आता हे खर्च नेमके कशावर होणार आहेत आणि कोणते चांगले खर्च आहेत कोणते वाईट खर्च आहेत. तर मग सगळ्यात त्यांनी जे महत्त्वाचे जे मोठे खर्च दाखवतात ते म्हणजे पेन्शनचा खर्च, जो सरकार चालवण्यासाठी म्हणजे जो मगाशी सांगितलं महसुलावरचा खर्च हा कमीत कमी असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सरकार आपलं सगळ्या क्षेत्रातनं अंग किंवा काम कमी कमी करत चाललेलं आहे. तर तो पेन्शनवरचाच खर्च जवळपास मागच्या अर्थसंकल्पात 2,43,000 कोटी दाखवलेला होता. तो आता या वर्षीच्या 25-26च्या मध्ये तो त्यांनी 2,76,000 कोटी, म्हणजे माझ्यासारखे लोक जे आज पेन्शन घेत आहेत त्यांच्यासाठी सरकार एवढा खर्च करणार आहे. योग्य अयोग्य हा वेगळा, इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने हा वेगळा विषय. दुसरा जो आहे तो अत्यंत त्रासदायक खर्च येतो तो म्हणजे सबसिडीचा, की ही सबसिडी सगळ्या क्षेत्रामध्ये वाढवणं, रेवडी संस्कृती म्हणा, हे सगळ्याच हे त्रासदायक आहे. याच्यावर कधीतरी गांभीर्याने विचार करावाच लागेल. ही सबसिडीचं जे बिल आहे हे पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालले. नुसत्या फर्टिलायझरवरच्या सबसिडी 1,64,000 कोटी रुपयावरनं 1,67,000 कोटी रुपयावर गेल्या. दुसरं म्हणजे फूड सबसिडी आहे, लोकांना आम्ही फुकट अन्नधान्य देतोय त्याच्यावर सुद्धा 2 लाख, ती थोडीशी कमी झालेली दिसते, ती 2,03,000 कोटी रुपये आपण फूड सबसिडीमध्ये देतोय. या व्यतिरिक्त शेती क्षेत्रावर आपण किती खर्च करतोय तर तो पण वाढत चाललेला आहे. माझं असं एक अजून थोडंसं वेगळं म्हणणं पण आहे की शिक्षण क्षेत्रातून सरकारने माघार घेऊ नये. शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, ज्या म्हणजे जलजीवनवर पण त्यांनी आता सांगितलं आम्हाला घरोघर पाणी द्यावं लागतंय आणि ते आम्ही 2028 पर्यंत 100%. म्हणजे मला आज सांगायला पण लाज वाटते की अरे याला इतकी वर्ष का लागणार, मला हे एका वर्षात का नाही संपवत आहेत काम. पण ती खर्च आवश्यक आहे आणि ते सरकारने केलेच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणू नये. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कुठे आणावी, सर्व जसं म्हणाले की टुरिझम क्षेत्रात आणावी. की माझे कुटुंबीय किंवा माझे मित्र सुद्धा म्हणतात अरे गोव्यापेक्षा व्हिएतनामला जाणं परवडतं. तर आम्हाला अशा काही सोयी टुरिझममध्ये दिल्या तर आपोआप ती इथे परवडू शकतं. दुसरं जे हेल्थवरच्या ज्या महत्त्वाचा खर्च आहे तो 89,000 कोटी रुपयावरून आपण 98,000 कोटी हा वाढवलेला आहे. ती निश्चित चांगली आहे. मग सांगितल्याप्रमाणे की व्याजावरचा जो खर्च आहे तो 11 लाख कोटी रुपयावरनं 12,76,000 कोटी एवढा वाढत चाललेला आहे. ग्रामीण विकासावर खर्च वाढलाच पाहिजे. तो अगदी नॉमिनल 1 लाख कोटी म्हणजे 2,65,000 कोटीवरनं 2,66,000 कोटी रुपयापर्यंत वाढला. दुसरं एक महत्त्वाचं असंही लक्षात आलं होतं की काही विशिष्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च होतोय, तो म्हणजे रस्ते निर्माण करण्यामध्ये. तेवढा खर्च रेल्वेवर होतो का, तेवढा खर्च इतर वाहतुकीच्या सोयींवर होतो का, तर ट्रान्सपोर्टवरचा खर्च पण 5,44,000 कोटीवरनं 5,48,000 कोटी रुपयावर झाला. दुसरं म्हणजे असं आहे की ग्रामीण भागाचा विकास तर झालाच पाहिजे पण त्याच्याबरोबर शहराचा पण विकास झाला पाहिजे. म्हणून अर्बन डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आणल्या आणि या अर्बन डेव्हलपमेंटमध्ये मग त्या स्मार्ट सिटीज असतील किंवा अन्य काही कामात तर तो खर्च सुद्धा याच्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंटमध्ये 96,777 कोटी इतका वाढलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मला अजून नेहमी असं वाटतं की जेव्हा हे सगळं कमी पडतं ना तेव्हा लोकांच्याकडची खरेदी शक्ती वाढली पाहिजे. मग ही खरेदी शक्ती वाढताना जर शेतीत वाढणे, उद्योगात वाढणे, मग मला मनरेगासारखी कामं केली पाहिजे. मनरेगाचा तो उल्लेखही केला नाही संपूर्ण भाषणामध्ये. मनरेगावरचा जो काही मागच्या वर्षी जेवढा खर्च दाखवला 86,000 कोटी रुपये, आजही तो ऑलमोस्ट तेवढाच खर्च ठेवला गेला. ग्राम सडक योजना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातही 19,000 कोटी रुपये, याही वर्षी त्या 19,000 कोटी रुपये. त्यानंतर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामध्ये आवास योजनेसाठी 54,000
832 कोटी रुपये यावर्षी पुढच्या बजेट मध्ये आहे. आणि पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे की लोकांना जेव्हा हे आम्ही करू शकत नाही तेव्हा आम्ही PM किसान योजना देतो. दर वर्षाला आम्ही 6,000 कोटी रुपये देऊ, 6,000 रुपये देऊ. किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण सारख्या योजना असतील ज्या डायरेक्ट तुमच्या बेनिफिट ट्रान्सफर होतात. तर या PM किसान सन्मानमध्ये 63,500 कोटी रुपये, आजही तेवढीच रक्कम तेवढीच दाखवलेली आहे. युरिया सबसिडी आहे, इतर सबसिडी आहे. या सगळ्यामधून आपण एवढंच म्हणू शकतो की हे जे खर्च आहेत या खर्चांमध्ये प्रामुख्याने जे अपेक्षित होतं ते कारखानदारी क्षेत्राला तुम्ही काय दिलं हे कोणीतरी विचारायला पाहिजे होतं. PLI स्कीममध्ये जेव्हा आपण मागच्या वर्षी खूप डिस्कशन केलं, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी मागच्या वर्षी खूप डिस्कशन छान झालं, पण यावर्षी याचा फारसा कुठे उल्लेख आला नाही. तर हे निश्चितच ओव्हरऑल बघताना जसं सरांनी आता खूप विस्तृतपणे सांगितलं की प्रत्येक सेक्टरमध्ये अलोकेशन कसं वाढलेलं आहे, एकंदरीतच पुढे जाणारं बजेट असं आपण निश्चित म्हणू शकतो. पण तरी सुद्धा काही ठिकाणी अपेक्षा या थोड्याशा वाढलेल्या होत्या आणि त्या फुलफिल व्हायला काही हरकत नव्हत्या. मात्र काही ठिकाणी आपल्याला फायदा हा लोकांचा करून दिलेला दिसतोय, डायरेक्ट टॅक्सेसमध्ये दिसतोय, एज्युकेशनमध्ये दिसतोय, पोषण आहारात दिसतोय, शेतीत दिसतोय, MSMEsला दिसतोय, टुरिझममध्ये दिसतोय. अशा अनेक ठिकाणी सुद्धा काही चांगलं सुद्धा घडतंय आणि काही अपेक्षाभंग सुद्धा आहे. त्याच्यामुळे याला मिक्स्ड बजेट असं आपण एक म्हणू शकतो. आणि येत्या काळात अजून याचे जे काय आपल्याला डिटेल्स समजतील किंवा टॅक्स च्या स्कीम्समध्ये अजून जे काय रिफॉर्म्स होतील तर त्याच्यावरनं मला वाटतं निश्चित अशी दिशा आपल्याला घेता येईल. तुम्ही सगळेजण इथं उपस्थित झालात, देशदूत बरोबर हे बजेट बघितलं आणि आपल्या वाचकांना ताबडतोब त्याचं इतकं सुंदर असं विश्लेषण करून सांगितलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.